पण आज एका विशेष कार्यक्रमातून. कारण आज मुद्द्याचं बोला हा लेडीज स्पेशल असणार आहे, महिलांसाठीचा स्पेशल असणार आहे. त्यामुळे आज या कार्यक्रमामध्ये मुद्दे मांडणार आहेत फक्त महिला. सर्वसामान्य महिलांपासून सुरुवात करूयात, त्यांचे काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला तर ॲज अ छत्रपती संभाजीनगरची नागरिक म्हणून पहिला प्रश्न हाच आहे की गेली कित्येक वर्षापासून आमचा पाण्याचा प्रश्न नाही मिटलेला. तर पाण्याचा प्रश्न जो कोणी खासदार चांगल्या पद्धतीने मिटवेल, मला वाटतं की त्याचं काही का पण नाही मिटू शकला एवढ्या वर्षांमध्ये? एवढ्या वर्षामध्ये शिवसेना होती, राष्ट्रवादी होतं किंवा बीजेपी होतं, पण ह्या कुठल्याही सत्ताधाऱ्यांनी म्हणजे मी तर जसं 30 वर्षापासून या शहरात राहते, मी असं ऐकत आले की समांतर जलवाहिनी येणार आहे, येणार आहे, येणार आहे. अजून तरी माझ्या भगिनींना 15 दिवसाला एकदा पाणी भरावं लागतंय आणि तो मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करणारा प्रश्न आहे की जर माझ्या आणि येतं ते पाणी पण अशुद्ध आहे. आणि पाणी तर अशुद्ध असू द्या, पण ते किमान रोज तरी यायला पाहिजे, 2 दिवसाला तर यायला पाहिजे, 3 दिवसाला, 15 दिवसाला जर पाणी येत असेल तर ते मी 15 दिवस कसं टिकवून ठेवायचं, हा खूप महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. आणि हा अगदी जीवनावश्यक मुद्दा आहे, ज्या मुद्द्याकडे गेली अनेक वर्ष दुर्लक्ष होतं. आणि ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी नेमकं दुपारी येणार, वेळ टाइम कधीच त्याचा फिक्स नसतो. त्यामुळे काय होतं माहिती का, कोणी वर्किंग वुमन आहे, बाहेर जाणारे वुमन आहे, त्यांनी कधी भरायचं पाणी? टाइम जर फिक्स असेल तर ती कमीत कमी सुट्टी घेऊन तर काम करेल ना. हा, बाकीच्या महिलांचं काय प्रश्न आहे? जसं की मी आता भगिनींचं ऐकलं की पाण्याचा प्रश्न हा सुटलेला नाहीये, कुठलंही पॉलिटिकल इथे सत्ता जरी आली तर. पण मी एक सांगते, ज्या दिवशीपासून महायुतीचं सरकार आलंय ना, आमच्या एनवनचा सिडको भागातला तर हा प्रश्न मिटला आहे, पाण्याचाही मिटला आहे. कारण हे राजकारण फक्त पक्षाचं नाहीये, हे विकासाचं राजकारण आहे, म्हणून आम्ही सत्तेत आहोत. N1 हा भाग अतिशय श्रीमंत लोकांचा भाग आहे. कुठल्याही म्हणजे कुठल्याही एरियात जा तुम्ही, कुठेही पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. इथं सगळ्या महिला उभा आहेत, त्या सांगतील तुम्हाला की जनसामान्य हो, नाही, पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे औरंगाबाद शहरामध्ये, नगर शहरामध्ये खरंच खूप मोठा आहे. आणि त्यासोबतच कचऱ्याचा प्रश्न सुद्धा खूप मोठा आहे. कचऱ्याची व्यवस्थित विभागणी केली जात नाही. ओला कचरा, सुका कचरा हा नेहमी एकत्रच पाहिलेला दिसून येतो. आणि जरी कचरा मधून जे निर्मिती जे प्रकल्प 2 ठिकाणी आता आहेत, पण तेही सुरळीतपणे व्यवस्थित सुरू नाहीयेत. ओके.